शिरीषजी आणि तुमचं नातं खूपच जुनं आहे आणि मला असं वाटतं संगीत मान पण तुम्ही त्यांच्यासोबत केलं आहे. खूप छानशा आठवणी असतील. एखादी आठवण त्यातली तुम्ही सांगू शकाल का? शिरीषजी माझ्या आयुष्यात गोट्या मालिकेतून आले. सगळ्यांच्याच आयुष्यात आले. आत्तासुद्धा गाणं लागलं होतं गोट्याचं आणि डायरेक्ट शाळेमध्ये आम्ही गेलो, कारण तेव्हा ती गोट्या मालिका लागायची. आणि त्याचं गाणं त्याचं गाणं त्याचं दिग्दर्शन, त्याचं लिखाण आणि इतके सुंदर प्रसंग त्या मालिकेतले होते. ती इतकी लख्ख अजून आठवण आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा शिरीषजींना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला, मला असं वाटतं राजा शिवछत्रपती मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान, कारण नितीन खूप जवळचा मित्र होता. अतुल केतकर ज्या वाहिनीवरती ती मालिका येत होती, त्या वाहिनीचा प्रमुख माझा खूप जवळचा मित्र होता. त्यांच्यामुळे शिरीषजींची ओळख झाली आणि तेव्हा आम्ही शिरीषजींनी माझ्यासाठी मालिका लिहावी याच्यासाठी आम्ही त्यांना विचारलं आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडं ही जर आत्ताच्या काळात आली तर काय प्रकारचं होऊ शकतं असा त्याचा विषय होता. आणि त्याचं टायटलसुद्धा शिरीषजींनीच ठेवलं होतं, किंबहुना असं त्याचं नाव होतं. आणि त्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. मग ते काही कारणाने ते रखडून गेलं. मग ययातीवरती मला काहीतरी करायचं होतं, अनेक वर्ष करायचं होतं. मग त्याच्यावरती काही दिवस आम्ही काम करत होतो, तेही राहिलं. मग व्यंकटेश माडगुळकरांच्या एका नाटकावरून आम्ही सिनेमा लिहायचा प्रयत्न केला. त्याचीही आमची मीटिंग झाली, तीही तशीच राहिली. फायनली मानापमानच्या निमित्ताने सरांकडे गेलो आणि 2-2.5 वर्ष मला असं वाटतं कोविड संपत असताना आम्ही काम करायला सुरुवात केली आणि 2-2.5 वर्ष सरांबरोबर काम केलं आणि मग आमचं शूट चालू झालं. पण या 2-2.5 वर्षात जवळपास 25 ड्राफ्ट त्या पिक्चरचे बदलले आणि एकदाही त्यांनी कधी तक्रार केली. मला एक दिवस असं आठवत नाही आहे की मी त्यांना फोन केला किंवा सरांना घरी भेटायला गेलो तर आता किती लिहायचं आहे मी असं त्यांनी मला कधीतरी विचारलं. मला असं वाटतं की ती जी ऊर्जा आहे त्यांच्यातली, जे त्यांच्या मुलीचंच नाव आहे, की तो जो अत्यंत सकारात्मक पणा आहे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या स्वतःमध्ये, काकूंमध्ये, ऊर्जामध्ये, तर कधीही त्यांनी माझं अरे बापरे आता परत लिहायचं आहे का असं कधीही मला आठवत नाही एक दिवसही. 2.5 वर्ष तितक्याच उत्साहाने, तितक्याच आनंदाने, तितक्याच आपलेपणाने सरांनी जे जे बदल मला वाटत होते दिग्दर्शक म्हणून ते प्रत्येक बदल त्याच्यामध्ये केले आणि मला सुबोधराव म्हणायचे, या सुबोधराव बसा. चहा, मग पहिले चहा, मग गप्पा, मग स्क्रिप्टवरती बोलणं, मग तोपर्यंत काकू काहीतरी खायला आणून द्यायच्या. आणि ट्रेलरला म्हणजे स्क्रिप्टच्या काळातले सर आणि ट्रेलरला त्यांना बघितलं आणि मला एकदम धक्का बसला की बापरे, हे इतका चालता बोलता जिवंत माणूस की जो आनंदाने असा उथमलेला असायचा, त्याला असं व्हीलचेअरवरती बसताना बघून त्रास होतो आहे. पण हीच प्रार्थना आहे की त्यांना त्यांची प्रकृती चांगली राहू दे, त्यांना आरोग्य उत्तम मिळू दे आणि जितका परिपूर्ण आनंद त्यांनी सगळ्यांना दिला, त्यांच्या विद्यार्थ्यांना असेल, प्रेक्षकांना असेल, त्यांच्या घरातल्यांना असेल, आमच्यासारख्या त्यांच्यापेक्षा खूप लहान असलेल्या मुलांना असेल, तर तोच आनंद त्यांच्या आयुष्यात कायम राहावा हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.